भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। आधी भारतरत्न पुरस्कारासाठी काही सूत्र ठरलेली होती, मात्र आता मोदींच्या मनात आलं की द्या भारतरत्न अशा शब्दांमध्ये त्यांनी निशाणा साधला। स्वामीनाथन यांना जसा भारतरत्न दिला तशा त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाबाबतच्या शिफारशीही मान्य करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या यासाठी राज ठाकरेंनी मोहीम सुरू केली आहे। कुंजला ते कायदे मंडळ असा विलक्षण प्रवास करत हिंदुस्थान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न सन्मान मिळायलाच हवा असं म्हणत या मोहिमेला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंच्याच आवाजात या मोहिमेसाठी व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्वात लढवय्या संघटनेचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या माणसाची ही कहाणी आहे। असामान्य माणसांची जगप्रसिद्ध व्यंगचित्र काढणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य पदांवरती पोहोचवणाऱ्या राजकीय नेत्याची। ही कहाणी आहे हिटलरच्या ज्यू द्वेषाचा निषेध करणाऱ्या पण त्याच्या संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमाचं उघड कौतुक करणाऱ्या माणसाची। ही कहाणी आहे त्या राजकीय नेत्याची ज्याने स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच हिंदूंचे तेज राजकीय शक्तीत परावर्तित करून दाखवलं त्या माणसाची। ही कहाणी आहे बाळ केशव ठाकरे नावाच्या माणसाची। ही कहाणी आहे बाळ ठाकरे नावाच्या वादळाची। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यासंदर्भात आमचं सरकार आल्यावर बघू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न वाटप सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला। माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी सोडत नाही असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूरच्या रामटेकमधून विरोधकांना दिला। दाढीनं काडी फिरवली तर तुमची लंका खाक होईल असाही इशारा शिंदेंनी दिलाय। मी फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही तर शेतकऱ्यांना भेटणारा मुख्यमंत्री आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनाही त्यांनी टोला लगावला। पुण्यामधल्या सभेतून शरद पवारांनी ईडी कारवायांवरून भाजपवर निशाणा साधला। सत्तेचा गैरवापर केला जातोय, भाजप विरोधी कोणी भूमिका घेत असेल तर लगेच कारवाई होते असा आरोप पवारांनी केला। ईडी कारवाई झाली असा एकही भाजप नेता नाही असंही पवारांनी म्हटलंय। पुण्यामध्ये शरद पवार संजीवनी आरोग्य मंत्र कार्यक्रमामध्ये पवारांनी ही टीका केली। पुण्यामध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणामध्ये पवारांनी टीका केली आहे। महाराष्ट्राची जनता झुंडशाहीला योग्य ते उत्तर देईल अशा शब्दांमध्ये या हल्ल्याचा पवारांनी समाचार घेतलाय। गृहमंत्र्यांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही फडणवीसांबाबत त्यांनी नमूद केलं। कोल्हापूरमध्ये संभाजीराजेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेत आणि नाशिकहून आलेल्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर गाड्यांवर लावलेत। सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नाहीये, त्यामुळे संभाजीराजेंसारखा मुख्यमंत्री आम्हाला हवे आहेत अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत भावनिक आवाहन करण्यात येईल, मात्र त्याला बळी पडू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रणशिंग फुंकले। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख असतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। आज या तरुणांच्या साक्षीने मी आज अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजित पवारांना दमानं घेण्याचा सल्ला दिलाय। सारखं मुख्यमंत्री करू नका अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी आपल्या नेत्यांना सुनावलंय। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सगळ्यांना सोबत घ्यायला हवं असं भुजबळांनी सांगितलं आणि त्यानंतर अजित पवारांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी रोहित पवारांवर नाव न घेता तोफ डागली। आमच्याकडे राज्यातले कर्जत जामखेडचे देशातले तरुण नेते आहेत आणि ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणवतात, परंतु त्यांच्या अवतीभोवती जास्त करून पगारी नोकरदारच आहेत अशी घणाघाती टीका भुजबळांनी रोहित पवारांवर केली। मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करण्यात येणारे 15 आणि 16 फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचा कायदा होईल अशी मोठी घोषणा भुजबळांनी केली। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यामध्ये भुजबळांनी ही घोषणा केली। नवी मुंबईमध्ये समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सलीमुल्ला यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदेंच्या सेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय।
एकीकडे शिवसेना, मनसे आणि महायुतीच्या जवळकीची चर्चा सुरू असताना शिंदे गटानं मनसेला खिंडार पाडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार आघाडीच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. नाशिकमध्ये जय बाबाजी भक्त परिवारानं निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची भूमिका घेतलेली आहे आणि स्वामी शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी नाशिकच्या श्रद्धा लॉन्स इथं प्रचारकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रचार साहित्य वाटप करण्यात आलं. प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा असा नारा यावेळी देण्यात आला. 150 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या शिर्डीमध्ये साई संस्थान कर्मचाऱ्यांची सोसायटी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल 1600 कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विखे समर्थकांचे 2 आणि कामगार नेते विठ्ठल पवारांचा 1 पॅनल अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या जयप्रकाश नारायण सूतगिरणीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. अनेक वर्षांपासून इथं दीपक पाटील यांचं एकहाती वर्चस्व राहिलंय. सत्ताधाऱ्यांकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र विरोधक निवडणुकीवर ठाम आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये संपर्क अभियान सुरू करण्यात आलंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास उमेदवार गाढवेंनी दिलाय. अमरावती शहरातल्या अचलपूर इथं काँग्रेस आणि प्रहारमध्ये राडा झाला. अचलपूर खरेदी विक्री संघ मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावर दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते भिडले होते आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर शाईफेक करण्यात आली. बारामती तालुक्यातल्या कारहाटी इथल्या सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आली आणि हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॅनर काढला. पुढचा तपास सुपे पोलीस करतात. गोंदियामध्ये शिक्षण महर्षी मनोहर पटेल यांच्या जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगर परिषदेच्या बांधकामासाठी 30 कोटींची घोषणा केली. आम्ही घोषणा करून देणारे सरकार आहोत, घेणारे नाही असा टोलाही लगावला. भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये 5वी अटक करण्यात आली आहे. आमदार गायकवाडांचा ड्रायव्हर रणजित यादवला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. अभिषेकला विश्वासघातानं संपवलं. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील आणि शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी निवेदन प्रसिद्ध केलंय. ज्या पद्धतीनं राम जन्मभूमी निर्माण झाली त्या पद्धतीनं मथुरा इथं कृष्ण मंदिर निर्माण व्हावं ही लोकांची अपेक्षा आहे आणि ज्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राम मंदिर निर्माण झालं त्याचप्रमाणे मथुरेतील कृष्ण मंदिर पूर्ण होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. आळंदीमध्ये भक्ती गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केलं. प्रभू श्री राम जी का मंदिर भी तैयार हुआ. आळंदीतल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरून पुन्हा एकदा आता वाद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या भूमीत रामदास स्वामींनी शिवरायांना घडवल्याचं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं तर हा राजमाता जिजाऊंचं कर्तृत्व दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न असल्याची टीका शरद पवारांनी केली. कल्याण शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. मुख्यमंत्र्यांना कल्याण शहर चकाचक दिसावं म्हणून पालिकेनं रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील रस्त्याच्या शेजारी असलेल्या अनधिकृत टपऱ्या दुकानांवरच्या शेडवर कारवाई केली. रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रशासन कामाला लागल्याचं यावेळी पाहायला मिळालं. कल्याण महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केलं. पालिकेनं अनधिकृत टपऱ्या शेडवर कारवाई केली मात्र काही टपऱ्या दिव्यांगांसाठी अधिकृत असूनही त्यावर हातोडा पडला. त्यामुळे संतप्त दिव्यांग संघटनेनं आयुक्तांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19व्या राज्यस्तरीय तलाठी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. या अधिवेशनामध्ये तलाठी पदोन्नती, 1 तारखेला पगार, पीएम किसान योजनेच्या कामाचं मानधन मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या. अंतरवाली सराठीमध्ये सारथीचे 20 विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत आमरण उपोषणाला बसलेत.
18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषण सुरू केले. काही दिवसांपूर्वी सारथीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. मात्र त्यानंतरही तोडगा न निघाल्यामुळे सारथीच्या 20 विद्यार्थ्यांनी अंतरवालीमध्ये उपोषण आता सुरू केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये आता ड्रोन पायलटचे धडे घेता येणार आहेत. वंचितांना मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठामध्ये आता आणखी एका तांत्रिक शिक्षणाची भर पडली आहे. ड्रोन पायलट अभ्यासक्रम इथं सुरू करण्यात आलाय. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना यावेळी ड्रोन प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा प्रशासनाच्या वतीनं राजधानी महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं साताऱ्यातल्या गांधी मैदान ते शिवतीर्थ दरम्यान शोभायात्रा काढली. शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली. नांदेडमधल्या हिमायतनगर आणि भोकर परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसानं सुरुवात केली. काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली. याचा दुष्परिणाम म्हणून कापणीला आलेला गहू, कापूस आणि उन्हाळी ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा गारपीट झाली. मौदासह ग्रामीण भागामधल्या खातमारी, अरोली, कोदामेंढी या विभागामध्ये गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे गहू, हरभऱ्याच्या हातात उन्हाळ्यात आलेल्या पिकांचं मोठं नुकसान आहे. यवतमाळच्या उमरखेडमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. देवसरी, चातारी, कोपरा, बोरी, माणकेश्वरसह अन्य गावांमध्ये झालेल्या गारपिटीनं शेतकरी गारज झाला. यामध्ये शेकडो हेक्टर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक जनावरं जखमी झाली. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये अचानक गारपीट झाली. या गारपिटीचा शेती पिकांना तडाखा बसला. यामध्ये गहू, हरभरा, आंबा मोहोर तसंच भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं. दरम्यान महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली. नाशिकच्या गिरणा धरणातून औद्योगिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत पाण्याचा 2000 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आला. हे पाणी फक्त पिण्यासाठी असल्यानं नदीकाठावरच्या सर्व शेतकऱ्यांनी शेतीपंप बंद ठेवावेत आणि नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन प्रशासनानं केलंय. गिरणा धरणामध्ये सध्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे. जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्न त्यामुळे मिटणार आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 35% पाणीसाठा आता शिल्लक आहे. त्यामुळे शहरामध्ये पाणी कपात केली जाते. 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. वेळेत पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.